परम पूजनीय सद्गुरुदास महाराज अर्थात शिवकथाकार विजयराव देशमुख। बालवयापासूनच शिवभक्तीने झपाटलेले हे शिवयोगी शिवचरित्राचे डोळस अध्ययन करून त्याचे व्याख्यानाद्वारे कथन सुरू झाले ते वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी। त्यांची शिवभक्ती आणि प्रभावी वक्तृत्व शैली यामुळे अल्पावधीतच शिवकथाकार म्हणून ख्याती प्राप्त झाली। अनेक व्याख्यानमाला चढत्या वाढत्या प्रतिसादाने गाजत असताना त्यांनी कधीही स्वतःहून मानधनाची मागणी केली नाही, रेट सांगितला नाही। उलट दिलेली तारीख व वेळ कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर नेटाने मात करून पाळली। शिवभक्तांना कधीही निराश केले नाही। जिथे जिथे कार्यामागील सात्विक भावना जाणवली तिथे तिथे स्वतःहून देणगी दिली, प्रोत्साहन दिले, वाचनालयांना ग्रंथदान दिले। शिवभक्तांना कधीही निराश केले नाही। जनी जनार्दनाचा शोध घेतला। दीर्घकाळ अभ्यासकाच्या चिंतनशील भूमिकेत वावरल्याने त्यांना आपसूक अंतर्मनातून विविध कल्पना स्फुरल्यात। शिवदुर्ग दर्शन यात्रा ही अशीच एक स्फूर्ती। दर्शन व यात्रा या दोन शब्दातच त्यांचा पूज्यभाव प्रतीत होतो। 1974 साली निघालेली पहिली शिवदुर्ग दर्शन यात्रा त्यांच्या जीवनात अनेक शुभ घटनांची नांदीच ठरली। या यात्रेदरम्यान काढलेल्या टिपणांमधून महाराजांच्या मुलखात हे लालित्यपूर्ण प्रवास वर्णन प्रसिद्ध झाले, लोकप्रिय झाले आणि व्याख्यानासोबतच शिवरायांशी संबंधित लिखाणाचा श्री गणेशा झाला। याच यात्रेदरम्यान इतिहासास अज्ञात असलेल्या जिजाऊ जन्मतिथीचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली। जिजाऊ जन्मतिथीचे संशोधन झाले आणि पौष पौर्णिमा 12 जानेवारी ही जिजाऊ जन्मतिथी ज्ञात झाली। यात्रेनंतर सिंदखेड राजा या जन्मस्थळी जिजाऊ जन्मोत्सव शिवकथाकारांनी सुरू केला। राजियांच्या रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनासमोर तिथली पवित्र माती भाळी लेवून एका तरल अवस्थेत त्यांनी शिवचरित्र लेखनाचा संकल्प केला। पूर्वग्रहरहित वृत्तीने, निष्पक्षतेने, स्वतंत्र चिंतनातून संशोधन करून शिवचरित्र लेखनाच्या संकल्पाने मराठी साहित्य विश्वात ठेव योजनेतून ग्रंथ निर्मिती या अभिनव कल्पनेला जन्म दिला। शिवभक्तांकडून 5 वर्षांकरता केवळ 100 रुपयाची ठेव घ्यायची, या ठेवीच्या व्याजातून ग्रंथ निर्मिती करून ठेवीदाराला द्विखंडात्मक शिवचरित्रासह त्यांची ठेव परत करायची अशी ही योजना। स्वतः एकही पैसा मानधन घ्यायचे नाही अशी विलक्षण निस्पृहता। शिवदुर्ग दर्शन यात्रा सुरू होत्या, हा वाढता व्याप सांभाळण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते। यातूनच 1974 सालीच छत्रपती सेवा प्रतिष्ठानची स्थापना झाली। जीवाला जीव देणारे सहकारी मिळालेत। शिवकार्यात या सहकार्यांची मिळालेली स्वात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सुमारे 5000 शिवभक्तांना महाराष्ट्राचे भावनिक ऐक्य घडवणारी शिवदुर्ग दर्शन यात्रा घडवली। शिवदुर्गांच्या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त सांगणाऱ्या ऐक्य घडवणारी शिवदुर्ग दर्शन यात्रा घडवली। शिवदुर्गांच्या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त सांगणाऱ्या स्लाइड्स तयार करून जे काही कारणाने प्रत्यक्ष यात्रा करू शकले नाही अशा शिवभक्तांना या पवित्र तीर्थक्षेत्राचे व धारातीर्थाचे दर्शन स्लाइड शोच्या माध्यमातून घडविले। शिवशक्तीची गंगोत्री असलेले जिजाऊंचे जन्मस्थान म्हणजे सिंदखेड राजा, पण हे लहानसे गाव दुर्लक्षितच होते। विजयरावांनी 1974 ते 1981 दरवर्षी तिथे जिजाऊ जन्मोत्सवाचे सातत्याने आयोजन करून या परिसरात जन्मस्थानाचे महत्त्व मनामनात बिंबवले। साधारणतः संक्रांतीच्या आसपास होणाऱ्या या उत्सवात सामील होणाऱ्या सश्रद्ध लेकी सुनांना जिजाऊंचा प्रसाद म्हणून चोळी बांगडी देण्याची भावस्पर्शी योजना सुरू केली। तो परिसर जिजाऊ भक्तीने प्रेरित केला आणि 1982 साली एका विराट महाराष्ट्रव्यापी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला। 3 दिवस अहोरात्र कार्यक्रम सुरू होते। सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती शिवकाळाचे स्मरण करून देत होती। जिजाऊ व बाल शिवराय यांची मूर्ती वाजत गाजत व हर्षोल्लासात प्रतिष्ठापित झाली। केवळ जिजाऊंच्या नावावर भक्तिभावाने लाखो लोक एकत्र आलेत आणि मातृतीर्थ सिंदखेड राजाचा जीर्णोद्धार झाला। या उत्सवासाठी संत गजानन महाराज संस्थान शेगावहून हत्ती धाडण्यात आला। रायगडावरून चांदीची पालखी आली, तुळजापूरहून आई भवानीचे कुंकू आले,
साताऱ्याहून महाराजांची वस्त्र व शस्त्रे आलीत. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा संपन्न झाला. 1980 साली महाराजांच्या 300व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रायगडावर मोठा उत्सव संपन्न झाला. याच शुभदिनी महाराजांच्या सिंहासनापासून समाधीस्थानापर्यंत शककर्ते शिवराय खंड 1 ची चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघाली व हा खंड शिवरायांच्या समाधीस अर्पण करण्यात आला. हेच त्यांचे आगळेवेगळे प्रकाशन. शब्दपूजेचा संकल्प पूर्णत्वात जात असताना विजयराव मात्र साक्षी भावाने एक शिवभक्त याच भूमिकेतून हा सोहळा अनुभवत होते. पुण्यश्लोक राजांच्या पंक्तीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष झाली असताना केलेला त्यांच्या चरित्रलेखनाचा संकल्प त्यांच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धीत जावा हा एक सुखद योगायोगच आहे. 1982 साली शककर्ते शिवरायचा दुसरा खंड प्रकाशित झाला. सत्यान्वेषणार्थ, स्वतंत्र चिंतन, सुसंगत विवेचन, शिवचरित्राचे मर्म उकलून सांगण्याची समता या वैशिष्ट्यांमुळे शककर्ते शिवरायाची मागणी कायम आहे. 26 वर्षाचा दीर्घकाळ हा ग्रंथ बाजारात कुठेच उपलब्ध नव्हता, पण दुर्मिळतेमुळे तो विस्मरणात न जाता त्याची मागणी अधिकच वाढली. यातच शककर्ते शिवरायाची यशस्वीता दिसून येते. म्हणूनच 2010 साली निघालेल्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनपूर्व नोंदणीने 8000 प्रतींचा आकडा पार केला. शिवरायांच्या जन्मतिथी संदर्भात अनेक वर्षे सुरू असलेल्या वादावर पडदा पडून 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया ही श्री जन्मतिथी मान्य झाली. जिजाऊ जन्मतिथीला इतिहासकारांची मान्यता मिळाली. शिवपूर्वकालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय महाराष्ट्राचे नेमके विश्लेषण झाले. संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज अशी संत परंपरा आणि नृसिंह सरस्वती ते समर्थ रामदास अशी आचार्य परंपरा यांच्या कार्यपद्धतीतील वैशिष्ट्ये विशद करून बुद्धिभेद करणाऱ्या वादाचे निरसन केले. जिजाऊंचे मुत्सद्दी व पराक्रमी पिता लखुजी जाधवराव यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकला. शिवसमर्थ भेटीची तारीख प्रतिपादन केली. मुरारबाजी देशपांडे यांची बलिदान तिथी निश्चित केली. शिवाजी महाराजांची तुळजापूर भेट झाल्याचे प्रथम स्पष्ट झाले. शिवराज्याभिषेक कुंडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली यांचा ज्योतिर्गणितीय अभ्यास करून जन्मतिथीचा व राज्याभिषेकाचा संदर्भ पुढे आणला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तरायुष्यातील कौटुंबिक गुंतागुंत उकळणारे सिंहासनाधीश्वर हे 3 अंकी नाटक लिहिले गेले. भावनोत्तेजक चरित्रकथन न करता भावोत्तेजक चरित्र निर्मिती, शिवरायांच्या निरपेक्ष धर्मनिष्ठा, स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची वृत्ती, विकृतीवर प्रहार करण्याचे सामर्थ्य प्रतिपादित केले. शिवरायांनी कुठल्याही जाती व धर्माविरुद्ध संघर्ष न करता सगळ्या प्रजेचे पुत्रवत पालन करून आदर्श हिंदू राजा, शिवकल्याण राजाचा वस्तुपात घालून दिला हे निष्कर्ष काढले. अहमदनगर येथे व्याख्यानानिमित्त आले असताना शिवकथाकारांना कैलासवासी जोशी यांनी पुरातन वस्तू संग्रहालयातील एक दुर्मिळ ऐतिहासिक चित्र दाखवले. ते राजा शंभू छत्रपतीचे मोगली छावणीतील चित्र होते. लाकडी खोड्यात अडकविलेले हात, डोक्यावर विदूषकी टोपी, उंटावरील स्वारी आणि खाली लिहिलेले काफर संभा हे चीड आणणारे शब्द. परंतु शिवकथाकारांचे लक्ष वेधल्या गेले ते आग ओकणाऱ्या छत्रपतींच्या नजरेकडे. त्या तेजस्वी डोळ्यातून धर्मासाठी त्यांनी केलेल्या तेजस्वी बलिदानाचे स्मरण होत होते. तसाच इतिहासाने त्यांच्यावर केलेला अन्याय खुपत होता. विजयरावांनी शेकडो अस्सल कागदपत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून वाणी व लेखणीद्वारा शंभू राजांचे दैदिप्यमान चरित्र प्रथमच जनतेसमोर मांडले. राजा शंभू छत्रपती हा ग्रंथही लोकसहभागातून प्रसिद्ध झाला. यावेळी पुन्हा एक अभिनव योजना समोर आली, ती म्हणजे पृष्ठदान देणगी योजना. एकेका व्यक्तीने एक पृष्ठदान देण्याची देणगी दिली व हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान दिल्याचे समाधान प्राप्त करून घेतले. या ग्रंथाने जनमानसातील शंभूराजाबद्दलचे गैरसमज यशस्वीरित्या दूर झाले. यातूनच 1989 साली वडू कोरेगावला शंभू राजांच्या 300व्या बलिदान दिनी एका भव्य समारोहात तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरदचंद्र पवार व भारताचे संरक्षण मंत्री श्री के.सी. पंत यांनी या पराक्रमी छत्रपतींना मानाचा मुजरा केला. समाधीस्थळाची उपेक्षा दूर झाली. एवढेच नव्हे तर गावागावात शंभूराजाची स्मारके उभी झाली. सद्गुणांची कास धरावी, गुणीजनांचा आदर करावा हा विजयरावांचा स्थायी भाव. शिवरायांनी राज्याभिषेकानंतर विद्वत पूजन केले होते.
हा संदर्भ घेऊन छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी एका तपस्वी विद्वानाच्या जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याचे कार्य गेल्या 30 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. जाणता राजा हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेचे महानाट्य विजयरावांच्या रसिक मनाला भावले, आवडले. या महानाट्यातून शिवरायांचे दर्शन विदर्भातील शिवभक्तांना व्हावे या उत्कटतेतून त्यांनी 1992 साली या महानाट्याचे यशस्वी आयोजन नागपूरला केले. प्रबळ इच्छाशक्ती, ईश्वरार्पण वृत्ती, जनसंपर्क व आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी विदर्भातील हे पहिलेच आयोजन शिवभक्ताच्या उदंड प्रतिसादात संपन्न करून दाखवले. विजयरावाच्या शिवकार्यांचा आवाक केवळ थक्क करून टाकणारा आहे. केवळ अंतःप्रेरणेने त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले. जे मनी धरले ते सर्व पूर्ण करून सर्वत्व विजय प्राप्त केला. त्यांच्या कार्याचे सार शोधण्यासाठी समर्थांच्या शब्दाचा आधार घ्यावा लागेल. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. अमोघ कर्तृत्व गाजवणारे हे शिवयोगी स्वतः मात्र कुठल्याच उपाधीत अडकले नाहीत. कुठलेही पुरस्कार, मानमरातब, पदव्या यांना विनम्रतेने नकार दिला. पण ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करीत आशीर्वाद रूप काही निवडक पुरस्कार त्यांनी स्वीकारले. त्यात छत्रपती सुमित्राराजे भोसले सातारा यांनी शिवकार्यानिमित्त केलेला सत्कार, आप्पासाहेब उपाख्य गोनी दांडेकर यांनी उत्स्फूर्तपणे प्रदान केलेला मृण्मयी पुरस्कार, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती पुणे यांनी वडू कोरेगावला 24 मार्च 2001 मध्ये दिलेला धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यांचा समावेश करता येईल. पण हे पुरस्कार स्वीकारतानाही इदम न मम अशीच व्रतस्थ भूमिका त्यांची होती. प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य प्राप्त झाले, पण स्वतः मात्र आपले सद्गुरू परमपूजनीय विष्णुदास महाराज यांचे चरण घट्ट धरून सद्गुरुदास या भूमिकेतच जीवनाची धन्यता मानली. त्यांच्या या निष्काम निश्चल गुरुभक्तीचेच कौतुक असे की आज ते स्वतःच गुरुस्थानी आरूढ झालेले आहेत. त्यांना गुरुपद प्राप्त झालेले आहे. अशा या सद्गुरुदासांना कोटी कोटी प्रणाम.